नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत कळंब-चांडोली गटात एक हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळाली होती. मात्र आता या निवडणुकीत हे चित्र कसं असणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्या तुलसी सचिन भोर आणि शिवसेना पक्षाकडून प्रीती प्रवीण थोरात या दोघी आमने सामने उभ्या होत्या. ही लढत केवळ राजकीय लढत नव्हती, ननंद विरुद्ध भावजाई अशी थेट लढत म्हणून ओळखली गेली. अटीतटीच्या या लढतीत तुलसी भोर या 750 मतांच्या निसटत्या फरकाने विजयी झाल्या. परंतु ही लढत इथेच थांबली नाही. यानंतर चांडोली ग्रामपंचायत निवडणुकीत प्रीती थोरात यांनी जोरदार कमबॅक करत 12 पैकी 12 उमेदवार निवडून आणत एक हाती सत्ता मिळवली. याच दरम्यान मतदारांच्या भूमिकेत बदल होत असल्याचं चित्र स्पष्ट दिसू लागलं. कारण याच जिल्हा परिषद गटात विधानसभा निवडणुकीवेळी दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात देवदत्त निकम यांना तब्बल 2000 मतांची आघाडी मिळाली होती. हा मतदारसंघ तुलसी भोर यांचा जिल्हा परिषद गट असतानाही मतदारांनी वेगळा कौल दिला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, कळंब-चांडोलीत मतदारांचा कल बदलतोय आणि हा बदल लक्षणीय आहे. आता याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा याच दोन ताकदींमध्ये हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे की आणखी काही राजकीय समीकरणे बदलणार आहेत का? हा सामना असेल ननंद भावजाईचा, सत्तेच्या परंपरेविरुद्ध बदलाचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनतेच्या अंतिम निर्णयाचा. कळंब-चांडोली गटात यावेळी राजकीय सामना अधिकच रंगणार असं चित्र सध्या तरी दिसत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन जिल्हा परिषद गटात. तुर्तास धन्यवाद.